हॅलो नमस्कार। हा व्हिडिओ आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा। तर खूपच उशीर झाला म्हटला तरी चालेल, कारण तुळशीचं लग्न जवळ आलंय आणि आमचा अजून हाच व्हिडिओ चालू आहे। तर घसा खराब होता, अजून पण खराबच आहे। तर छान घर आवरून घेतलं, पूजेची मांडणी करून घेणार होतो। तर नैवेद्य अगोदरच काढून घेतलेलं बरं, कारण नंतर काढायला गेले की खूप घाई होते। मग नैवेद्याचं ताट वगैरे असं तयार केलं। तर आमच्याकडे लक्ष्मीपूजन दिवशी पुरणपोळीचंच नैवेद्य करतात, कारण आपण वैभव लक्ष्मी म्हणा, मार्गशीर्षमध्ये म्हणा, पुरणपोळीचं नैवेद्य करतो। मग एवढा मोठा सण आहे, लक्ष्मीपूजन दिवशी का नाही? तर पूर्वी पाडव्यालाच करायचे, पण आता जी आपली मोठ्या माणसांनी जी पद्धत बदलली आहे तसंच आपल्याला पुढे रुजू ठेवावं लागतं। म्हणून त्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य करून जेवढा फराळ बनवला होता तेवढं सगळं देवीपुढे म्हणजे लक्ष्मीपुढे ठेवलं। मिठाई वगैरे जेवढे गोड पदार्थ आणि जे आपण घरात बनवले होतं ते सगळं देवीपुढे मांडणी केली। छान अशी पूजेची तयारी करून घरात लक्ष्मीची पावलं वगैरे सगळीकडे काढली। दिवे लावले, जेवढे घरात दिवे होते तेवढे सगळी खिडकी दरवाजा सगळीकडे ठेवले आणि रांगोळीचीच पावलं काढली, कारण कुंकवाची डागं जात नाहीत म्हणून। आणि 2 दिवसाची अमावस्या असल्यामुळे आरती लवकरच करायची होती, कारण 8-8:30ला अमावस्या संपणार होती। छान असे पावलं वगैरे काढून घेऊन पूजा केली। मुलांनी फटाके वगैरे वाजवले। घरातच जरा रांगोळ्या जास्त काढल्या, कारण दरवाजात जागा खूप कमी असल्यामुळे। तर सुंदर सुंदर अशा फुलांनी घरात रांगोळ्या काढून छान असं लक्ष्मीपूजन आम्ही केलं। तर तुम्ही कुठल्या पद्धतीने केलं आणि आम्ही केलेलं बघा कसं वाटतंय ते। आणि भाऊबीजेचा व्हिडिओ जरा लेटच झाला आहे खूपच, तर तो व्हिडिओ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया, कुठल्या गोंधळात कसं आम्ही भाऊबीज केलं किंवा काय काय आमच्याकडे चाललं आहे। तर हा व्हिडिओ इथेच संपवते। धन्यवाद।